आणि नितेश राणे यांचं ते वादग्रस्त विधान आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर नितेश राणे यांनी केलेलं वक्तव्य नेमकं काय बघूया। माझे वडील जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा 63 एन्काउंटर करण्याचे आदेश देणाऱ्या मुख्यमंत्रीचा मुलगा आहे नितेश राणे, हे लक्षात घ्या। म्हणून माझ्या वाकड्यामध्ये जाऊ नका। आणि मी तुम्हालाही सांगतो, मी तुमच्यासाठी आलेलो आहे। हिमतीने वागा, जिद्दीने फिरायचे, काय चिंता करू नका। इथे कोण काय आपल्याला करत नाही, कोण नाही। बघा मी आपल्या जिभेला काय हाड आहे नाही, पाहिजे तर त्यांना बोलतो, त्यांच्या समोर चालून जातो, कोण नाही काय बोलतो। बघून दरवाजे खिडक्या बंद करतात, त्याचा काय गब्बर आलाय। मी पण हिंदूंचा गब्बर आहे, लक्षात ठेवा। सर तनसे जुदा अशा घोषणा देत असाल तर आम्ही गप्प बसणार नाही। तुम्ही तिथून अशा पद्धतीच्या धमक्या देत असाल तर धमक्या आम्हाला हिंदू म्हणून आम्हालाही द्यायला येतात। हाच संदेश काल आम्ही आमच्या त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिलाय आणि म्हणून आज FIR झालेला आहे। FIR मध्ये पोलीस चौकशी करतील आणि जे पोलिसांना सहकार्य करायचं तर मी तयार आहे। नाही, शेवटी महाराष्ट्रामध्ये राहणारा हिंदू समाज हा कोणाला घाबरणार नाही, घाबरायची गरज नाही। आणि आम्ही सगळेजण हिंदू समाजाच्या मागे एक हिंदू म्हणून उभे आहोत, म्हणून कोणीही आमच्या हिंदू समाजाकडे वाकड्या नजरेने पाहू नये ह्या दृष्टिकोनातून मी तो गब्बर स्टेटमेंट दिलेला होता।